मित्रांनो, तू भेटशी नव्याने मालिकेच्या प्रत्येक अपडेट करता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या भागामध्ये आपल्या खोलीमध्ये अभि फारच टेन्शनमध्ये असतो. त्याला पुन्हा पुन्हा तो सीन आठवू लागतो जेव्हा गौरीच्या समोर तो आलेला असतो. तो बोलू लागतो, असं का होतंय मला? पुन्हा पुन्हा ती मुलगी का आठवते मला? डोळ्यासमोरून जातच नाही आहे. अगदी हुबेहूब तन्वी. तर तेव्हा त्याला तन्वी आणि गौरी दोघांचा पण चेहरा पुन्हा पुन्हा आठवू लागतो. तो रितसर प्रॉपर 25 वर्ष मागे जातो. तेव्हा तो आपल्या ड्रॉवरमधनं एक गोळीचं पाकिट काढतो, एक डबी काढतो आणि बोलू लागतो, तन्वी, आय मिस यू. कुठेस तू? मला कळतच नाही आहे. तर तेव्हा त्याला आठवू लागतं की 25 वर्षापूर्वी जेव्हा हा किस्सा घडलेला असतो तेव्हा काय झालेलं असतं. तर तेव्हा आपल्याला कळतं की त्यावेळी अभि डॉक्टरांकडे येतो, सायकॅट्रिस्टकडे, आणि बोलू लागतो, डॉक्टर, तुम्हाला कळत नाही का मला काय झालं आहे? अहो, मला झोप लागत नाही, मला राग येत राहतो सारखा सारखा, मी स्वतःशी बोलत राहतो. तुम्हाला कळतं नाही काय होतं आहे? मला शांत राहवत नाही, हात थरथर कापतो माझा. हे जे काय घडलं आहे ना, त्यानंतर मला झोप लागत नाही अक्षरशः. पुन्हा पुन्हा ती व्यक्ती समोर येते. झोपेतही तीच, जागा राहिलो तरी पण तीच. यावरती काहीतरी उपाय सांगा डॉक्टर. त्यावरती डॉक्टर त्याला म्हणतात, अभि, मला कळतं आहे तुला काय होतं आहे. तो म्हणतो, कळतं आहे ना, मग प्लीज मला काहीतरी औषध द्या, असं द्या की मी विसरून जाईन सगळं. मला ट्रॉमा झाला आहे. डॉक्टर म्हणतात, अभि, हा ट्रॉमा फारच सिव्हिअर आहे. याकरता तुला मी एक गोळी लिहून देतो, पण ती गोळी ना फारच घातक होऊ शकते. ती रोज एकच घ्यायची. त्याहून जास्ती घेतलीस तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गोळीची तुला सवय लागली नाही पाहिजे. फक्त उपाय म्हणून देतो आहे मी. कधी वाटलं पुन्हा एन्झायटी अटॅक येतो आहे तरच घ्यायची, तोपर्यंत घ्यायची नाही. या गोळीची सवय लागता नाही कामा. आणि तेव्हा आपल्याला कळतं की ती गोळी अजून पण 25 वर्षानंतरसुद्धा अभिच्या डॉवरमध्ये असते. तेव्हा अभिला मनात नसतं, पण त्याला गोळी घ्यावी लागते. तो म्हणतो, काय करू मी? घेऊ की नको? पण जर घेतली नाही तर ते विचार, ते दृश्य समोर येणं थांबणार नाही. घेतो मी, असं म्हणून तो गोळी घेतो आणि शांत बसतो. तरी पण गोळी घेऊन बराच वेळ त्याला पुन्हा पुन्हा तन्वी आठवू लागते. तेव्हा तो एकदम इमोशनल होतो आणि बोलू लागतो, तन्वी, आय रिअली मिस यू. कुठेस तू? खरंच मी तुला फार मिस करतो आहे. व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपण बघतो, गौरी घरामध्ये गणपतीसमोर हात जोडून उभी राहते आणि बोलू लागते, बाप्पा, आज मी एका फार महत्त्वाच्या कामाकरता चालली आहे. ते काम प्लीज होऊ दे. हा म्हणजे ते होणारच आहे असा कॉन्फिडन्स आहे मला. त्यानंतर ती वडिलांच्या पाया पडते व त्याला पण सेम गोष्ट सांगते, बाबा, मी एका कामाकरता चालली आहे, ते काम होऊ दे असं म्हणा. वडील म्हणतात, हो बेटा, होईल होईल, नक्की होईल. इतकं बोलून तन्वी आईला बाय करते व तिकडनं निघू लागते. पण ती घरामध्ये डबा विसरते. आई म्हणते, अगं ऐक तरी गौरी, अगं थांब जरा, डबा विसरलीस तू. ही मुलगी पण ना असं फार वेळा करते ही. बघा, आता डबा विसरली की नाही, ऐका ना हो, तुम्ही हिला परत बोलवा ना फोन करून. ते म्हणतात, अगं नको नको, ती मला म्हटली आहे की एका चांगल्या कामाकरता गेली आहे. असं परत बोलवलं ना तर कामामध्ये खोडा येतो. मी एक काम करतो ना, तिच्या कॉलेजला जाऊन मी डबा तिला देऊन येतो, चालेल ना? तुला माहिती आहे, हा विघ्नेश, त्याच्यामुळे आपण आज कर्जामध्ये आहोत. जर आपल्यावरती हे कर्ज नसतं ना, तर माझ्या पैशांनी, मी कमवलेल्या पैशांनी माझ्या मुलीला पूर्ण शिकवलं असतं मी. तेव्हा माधवी देखील बोलू लागते, खरं आहे तुमचं. आज आपल्या डोक्यावरती हे कर्ज नसतं ना, तर एव्हाना आपण बरंच काही करू शकलो असतो. आपल्या मुलीला शिकवू शकलो असतो. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या गौरीला किती आवड आहे शिकायची, तरी पण तिला आपण पुढे शिकवू शकलो नाही, शाळेच्या पुढे. पण मला काय वाटतं माहिती आहे का, तुमच्यासोबत ना मी पण अगरबत्ती करायला उतरते या बिझनेसमध्ये. म्हणजे आपण दोघं मिळून अगरबत्ती करूया आणि विकूया आपण दोघं. कसं होईल, डबल पैसा येईल ना. मग तिला आपण शिकवू शकू. माझी ती फार इच्छा आहे हो की तिला शिकवावं. हे असं होऊ शकेल का? वडील म्हणतात, बघूया काहीतरी. तर तेव्हा कॉलेजमध्ये शिपाई बोलू लागतो, सगळ्यांनी आतमध्ये या, 9ला 5 मिनटं बाकी आहेत. आता अभिसर कधी पण येतील. तर तेव्हा 9 वाजतात तरी पण अभिसर येत नाहीत. तेव्हा वॉचमनला आणि रागिणीला फारच प्रश्न पडतात. तर तेव्हा वॉचमनपाशी रागिणी येते आणि म्हणते, काय रे, अजून अभि नाही आला का? त्यावरती वॉचमन तिला म्हणतो, नाही ना मॅडम, मला पण तो डाऊट पडला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये अभिसरांनी एक पण सुट्टी नाही मारली आणि आज 9:15 झाले तरी पण सर आले नाही आहेत. सर येणार नाही आहेत का? इतक्यामध्ये रागिणीला एक फोन येतो आणि तो असतो अभिच्या सख्या बहिणीचा, अर्पिताचा. ती बोलू लागते, ऐक ना अगं रागिणी, मी अजून घरामध्येच आहे. दादा आज कॉलेजला येत नाही आहे. मला कळत नाही काय झालं आहे. म्हणजे 15 वर्षामध्ये त्यांनी एक पण सुट्टी घेतली नव्हती. त्याची तब्येत ठीक आहे, पण म्हणे मला आज शांतता हवी आहे, एकटं बसू द्या, काहीच कळत नाही आहे. ती म्हणते, नाही मला माहिती आहे काय झालं आहे ते. कॉलेजमधली एक मुलगी आहे, तिच्यामुळे झालं आहे हे सगळं. त्यावर अर्पिता म्हणते, एक काम कर ना रागिणी, तुमचे ते अण्णा आहेत ना कॅन्टीनवाले, त्यांना सांगून ना दादाची आवडती डिश पाठवून दे ना घरी. त्याला जरा बरं वाटेल, मूड त्याचा फ्रेश होईल. रागिणी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, बघते मी. कॅन्टीनमध्ये निरोप पोचवते. इतकं म्हटल्याबरोबर बाहेर गौरी येते गेटपाशी आणि बोलू लागते, ऐका ना, सर आहेत का?
मला अभि सरांना भेटायचं आहे. म्हणजे ते आतमध्ये शिरले नाहीत का अजून? अजून गेट ओपन आहे म्हणून विचारलं. तेव्हा वॉचमन बोलू लागतो, अजूनपर्यंत अभि सर आले नाही आहेत. इतक्या तिकडे रागिणी येते आणि बोलू लागते, हे गौरी, तुला एकदा बोललेलं कळत नाही का? काल तुला काय म्हटलं मी? पुन्हा या कॉलेजमध्ये येऊ नकोस. तुझी नोकरी गेली आहे माहिती आहे ना तुला? गौरी म्हणते, अहो मॅडम, मी इथे नोकरी पुन्हा मागायला आलीच नाही आहे. मला फक्त सरांशी एक 5 मिनटं बोलायचं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे. रागिणी म्हणते, वॉचमन, या मुलीला माझी भाषा कळत नाही आहे. हिला सांग की पुन्हा इथे कधीही यायचं नाही आहे. हिला इकडनं बाहेर काढ. असं म्हटल्यावरती वॉचमन तिला तिकडनं बाहेर जायला सांगतो. गौरी म्हणते, हे काय चाललं आहे? आज सर कॉलेजला का आले नसतील? मी काय करू आता? एक काम करते, डोसाकडनं सरांचा पत्ता घेते आणि थेट त्यांच्या घरीच जाते. तर तिकडे घरामध्ये आपण बघतो की निनाद व त्याची मुलगी विचारू लागतात, अरे गुरु सांग की काय झालं आहे तुला? म्हणजे 15 वर्षामध्ये तू एक पण सुट्टी घेतली नाहीस ना? निनाद म्हणतो, हां अभि, काय झालं आहे? अभि म्हणतो, हां मग आज मला वाटलं सुट्टी घ्यावीशी. काय बिघडलं का? का मी रोबोट आहे, मशीन आहे, कायम काम करायचं? मला वाटलं आज सुट्टी घ्यावी. हे बघा, फार प्रश्न विचारू नका. ती म्हणते, अच्छा, मला माहिती आहे बाबा, काय घडलं माहिती आहे का? बरोबरनी सुट्टी का घेतली आहे माहिती आहे का? तिची मुलगी आहे ना कॅन्टीनवाली, तिच्यामुळे सुट्टी घेतली आहे. बरो, ती मुलगी तुला काय बोलली का रे? हां म्हणजे काय बोलली असेल तर सांग मला, मी तिला ठीक करते. त्यावरती निनाद काय बोलू लागतो, नाही नाही, काय माहिती आहे का त्याचं? अभि म्हणतो, बास, एकदम बासा, या विषयावरती पुन्हा बोलायचं नाही आहे. कळलं तुला? शांत राहता, मला जरा कॉफी पिऊ द्या. तेव्हा तो शांतपणे कॉफी पिऊ लागतो. इतक्यामध्ये निनाद त्याला विचारतो, ऐक ना अभि, एक खाजगी प्रश्न, ती मुलगी म्हणजे गौरी तुझ्या भूतकाळाबद्दल तुला काय बोलली का? तेव्हा तो खाटकन कप आपटतो आणि फोडून टाकतो आणि म्हणतो, निनाद, एकदा बोलू ना, मला हा विषय नको इथून. कळले तुला? चला बाहेर जा, मला जरा एकट्याला बसायचं आहे, मला शांतता हवी आहे. असं म्हटल्यावरती आभा एकदम घाबरते आणि निनाद आपल्या मुलीला आभाला घेऊन तिकडनं बाहेर जातो. व तेव्हा फार संतापलेला असतो अभि आणि तो बोलू लागतो, मला एकांत हवा आहे. तर तिकडे रस्त्याने चालत चालत सरांचं घर शोधत गौरी येत असते. इतक्यामध्ये आपण बघतो की अभिच्या बंगल्यामध्ये अभिची बहीण त्याच्याकरता कॉफी करते आणि घेऊन येते आणि म्हणते, दादा ऐक ना, तुझ्याकरता कॉफी आणली आहे. तो म्हणतो, काय चाललं आहे, काय बोलायचं आहे? ती म्हणते, नाही नाही, अरे भडकू नकोस, फक्त कॉफी आणली आहे मी, छान केली आहे, तुला आवडते तशी, जरा पिऊन घे ना, तुला बरं वाटेल. तो म्हणतो, ठीक आहे, दे इथे. तेव्हा तो कॉफी पिऊ लागतो. तर तेव्हा अर्पिता बोलू लागते, दादा ऐक ना, फक्त 1-2 प्रश्न विचारते. तू आज का घरी थांबला आहेस? म्हणजे थांब तू, काही हरकत नाही, पण अरे सलग 15 वर्ष एकही सुट्टी न घेणारा तू आज घरी थांबला आहेस, तुझी तब्येत ठीक आहे ना? तो म्हणतो, तब्येत ठणठणीत आहे माझी. अजून काय विचारायचं आहे? हां अरे म्हणजे अजून काही, म्हणजे तू मानसिकरित्या ठीक आहेस ना? कुठलं कसलं टेन्शन घेतलं आहेस? कोणी तुला काय बोललं आहे की मग कॉलेजमध्ये काही? अभि म्हणतो, तुला काय करायचं आहे? आणि ही कॉफी आहे ना, एकदम बकवास झाली, साखर जास्त पडली याच्यामध्ये, काय कळतं की नाही? हे घे, ही कॉफी नको आहे मला, ही घेऊन इकडनं निघून जा. अर्पिता म्हणते, दादा अरे सांग तरी जरा, काय झालं नक्की? तर तुला काय बिनसलं आहे का? तो म्हणतो, एकदा बोललो ना, ही कॉफी घे आणि इकडनं निघ. असं म्हटल्यावरती अर्पिता ती कॉफी तिकडनं घेते आणि निघू लागते. पुन्हा एकदा विचारते, पण अभि त्यावरती काही बोलत नाही आणि म्हणतो, आणि एक काम कर, आज दिवसभर मला कोणालाही भेटायचं नाही आहे, कळलं? सांगून टाक, कोणी भेटायला आलं तर त्याला म्हणावं, मला एकांत हवं आहे, मला अख्खा दिवस आज जरा एकट्याला काढायचा आहे. असं म्हटल्यावरती अर्पिता तिकडून निघून जाते. तर तिकडे खाली अर्पिताचा मिस्टर गरजावे असतो हे आपल्याला कळतं. तो बोलू लागतो, ऐक ना अर्पिता, जरा बाजूला आहे ना, मला सांग, भाऊजी फारच भडकलेत का? दाजी म्हणजे ते मला माहिती आहे, मी घरजावं आहे, कोणतं काम करत नाही, आयता बसून खातो, म्हणून ते माझ्यावरती भडकले असतील ना पुन्हा? सांग ना, सांग ना, प्लीज सांग ना. ते म्हणते, अहो नाही हो, तुम्हाला किती वेळा सांगू, दादा त्यामुळे भडकला नाही आहे, त्याचं काहीतरी बिनसलं आहे. मला वाटतं आहे की त्याच्या कॉलेजमध्ये काहीतरी घडलं आहे म्हणून तो काही बोलत नाही आहे, पण काय घडलं आहे मला कळतच नाही आहे, बघा ना. तर त्यावरती गरजाबाई बोलू लागतो, अच्छा ठीक आहे ठीक आहे, असं काय झालं आहे का? मग काही हरकत नाही. तेव्हा अर्पिता म्हणते, मला टेन्शन आलं हो, तो कॉफीही घेत नाही आहे, काहीच खात पित नाही आहे, नक्की काय घडलं असेल हे कळत नाही आहे मला. तर तिकडे गौरीचे वडील डबा घेऊन बाहेर पडतात. तेव्हा माधवी बोलू लागते, अहो ऐका ना, तुम्ही ना कॉलेजच्या आत जाऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना की 25 वर्षापूर्वी त्या कॉलेजमध्ये काय झालं होतं आपल्यासोबत, त्यामुळे हा डबा गेटवरतीच द्या, आतमध्ये गेलात तर पुन्हा ते गोष्टी तुम्हाला आठवतील. असं म्हटल्याबरोबर वडील बोलू लागतात, अगं माधवी, अजून किती काळ आपण दूर लोटणार आहोत त्या गोष्टी? हे बघ, गौरी तिकडे काम करते, त्यामुळे मला कधीतरी तिला भेटण्याकरता कॅन्टीनपर्यंत जावं लागेल ना, आणि मला माहिती आहे की त्यावेळी काय घडलं होतं ते, पण ठीक आहे, त्या गोष्टी आपण आता विसरू शकत नाही ना, पण या गोष्टी गौरीला कळता नाही कामा, एवढं फक्त लक्षात ठेव. असं म्हणून तिकडनं गौरीचे वडील निघून जातात. माधवी म्हणते, मला पण तेच टेन्शन आहे,
त्या गोष्टी 25 इयर्स बॅकच्या गौरीला कळल्या तर फारच टेन्शन येईल तिला. इतकं म्हटल्याबरोबर तिकडनं गौरीचे वडील निघून जातात. तर त्यानंतर आपण बघतो की गौरी पत्ता शोधत शोधत बरोबर बंगल्यापाशी पोचते अभिसरांच्या. तेव्हा ती फोन लावते आणि म्हणते, ऐक ना डोसा, एक समोर एक बंगला आहे. बंगल्याचं नाव पण दिलं आहे, पण अख्खा बंगला व्हाईट कलरचा आहे. हा तोच बंगला आहे का? डोसा म्हणतो, हां हां तोच बंगला आहे. बंगल्याचं नाव असेल शांताई. गौरी म्हणते, हां करेक्ट तेच आहे. खाली एक पाटी पण लावले, राजे शिर्के क्लासेस म्हणून. तो म्हणतो, हां करेक्ट आहे, सेम ॲड्रेस आहे. फक्त गौरी कोणालाही सांगू नको की हा पत्ता तुला मी दिला आहे म्हणून, नाहीतर माझी नोकरी गेलीच समज. तर त्या गौरीला समोर अर्पिता दिसते आणि अर्पिता गार्डनिंग करत असते. गौरी म्हणते, ऐका ना मॅडम, तुमच्या साहेबांना, तुमच्या मिस्टरांना भेटायचं आहे मला, अभिसरांना. ती म्हणते, अगं साहेबांना? नाही नाही, अभिमन्यू माझे साहेब, माझे मिस्टर नाही, तो माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ. काय गं, काय काम आहे? अच्छा तू क्लास करता आलीस का? पण नाही नाही बाळा, तुला आता ॲडमिशन मिळणार नाही. आमच्या क्लासमधले ना सीट फुल झाल्यात. तू पुढच्या वर्षी ये. अच्छा तू कॉलेजमधून आलीस का भेटायला? नाही नाही नाही, आज तो भेटणार नाही आहे गं. ती म्हणते, नाही नाही ऐकून तर घ्या, माझं नाव गौरी, मी कॅन्टीनमधून आले भेटायला त्यांना. ते भेटतील का? ती म्हणते, अच्छा कॅन्टीनमधनं, ओके ओके ये की आतमध्ये. बरोबर आहे, मी अण्णाला बोलले होते कोणाला तरी पाठव छान पदार्थ घेऊन. तू आलेस का कॅन्टीनमधनं? ये आतमध्ये ये. तेव्हा ती म्हणते, अहो नाही, तुमचा गैरसमज होतो आहे, अण्णांशी माझं काही बोलणं झालंच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे गं, मी बोलले होते रागिणीला की अण्णांना सांग काहीतरी घेऊन माणसाकडे पाठवून दे अभिकरता. तू ते आणलेस ना? ती म्हणते, नाही हो, मी इथे आले फक्त सरांना भेटायला. ती म्हणते, हो का, मग एक काम कर ना, आमच्या घरी पदार्थ आहेत सगळे, मी आज पनीर पण आणलं आहे, मस्तपैकी ना पनीरची भाजी बनव, 15 पोळ्या बनव आणि 2 वाटीचा भात लाव, एवढं कर, मग छानपैकी तू भेट अभिला, पाहिजे तितका वेळ. असं म्हटल्यावरती गौरी बोलू लागते, ऐका ना मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला लागला आहे. मी आता इथे काम करायला नाही आली आहे. हां म्हणजे मी कॅन्टीनमध्ये काम करते, पण आता इकडे मला फक्त सरांना भेटायचं आहे, बाकी कुठलं काम नाही करायचं आहे. ती म्हणते, अगं असं काय करतेस, तू कॅन्टीनमधली आहेस ना, रोज स्वयंपाक करतेस ना, मग आता कर इकडे जरा. आज असं पण अभिसरांचा मूड चांगला नाही आहे, जरा करून दे. ती म्हणते, हां पण त्यानंतर त्यांना भेटू शकेन का मी? अर्पिता म्हणते, हो भेट, हे घे, हा पनीर ठेवला आहे आणून, मस्तपैकी पनीरची भाजी कर. आणि हो, मला अजून काय हवं असेल ना तर ते पण सांगेन मी तुला, कळलं बाळा? इतकं म्हटल्यावरती तिचा नवरा तिला बोलवतो आणि विचारतो, काय गं, ही नवीन मुलगी कोण आहे, मोलकरीण आहे का? अर्पिता म्हणते, अरे नाही, त्यांच्या कॅन्टीनमध्ये ना, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कामाला आहे ही, म्हणून म्हटलं घरी आले तर जरा स्वयंपाक करून घ्यावा. तो म्हणतो, अरे वा चांगली गोष्ट आहे, कॅन्टीनमधली शेफ आहे म्हणजे हाताला चव असेल ना हिच्या. ऐक ना, मला एक थालीपीठ खावंसं वाटतंय, सांग ना हिला, सांगशील ना? ती म्हणते, ठीक आहे सांगते मी हिला. इतकं म्हटल्याबरोबर ती तिकडून निघून जाते आणि तेव्हा गौरी आपल्या सवयीने मिक्सर लावते. हो, मिक्सरचा आवाज अभिला चालत नसतो, त्याला वरपर्यंत मिक्सरचा आवाज येऊ लागतो आणि तो एकदम संतापतो आणि म्हणतो, काय चाललं आहे अर्पिता, तुला माहिती नाही आहे का, मला इतका आवाज चालत नाही. तेव्हा अर्पिता म्हणते, अगं गौरी काय करतेस, हा मिक्सर बंद कर, दादाला इतका आवाज चालत नाही, माहीत नाही का तुला? बरं ठीक आहे, तुला कसं माहिती असणार, ठीक आहे थांबव आता. इतक्यात तिकडे अभि येतो आणि म्हणतो, हे काय चाललं आहे, तुला माहिती आहे ना मला आवाज चालत नाही एवढा? अर्पिता म्हणते, दादा खरंच सॉरी, यापुढे असं होणार नाही. अभि म्हणतो, खबरदार, मला शांतता हवी आहे आणि आज तर नक्कीच हवी आहे. असं म्हटल्याबरोबर आजचा हा सुंदर भाग इकडेच संपतो. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपण बघतो की कोणत्या तरी कारणामुळे गौरी रूममध्ये शिरते त्या मॅडमच्या, म्हणजेच आपल्या पूर्वजन्मीच्या आईच्या, पद्मिनी गाडगीळ यांच्या रूममध्ये. व तिला बघून पद्मिनी बोलू लागते, तन्वी तू परत आलीस बेटा, मला माहिती होतं तू परत येशील. तन्वी तू परत आलीस ना, असं म्हणून ती एकदम अंगावरती धावून जाते आणि गौरीला एकदम पकडते घट्ट. त्या गौरी जोरात किंचाळते आणि म्हणते, सोडा मला, काय चाललं आहे, हे कोणात तुम्ही, सोडा मला, लांब व्हा. इतक्यामध्ये तिकडे अभि येतो आणि काय होणार ते आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच बघूया. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला प्लीज कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.